नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता इकडे सूरज दादाने दिनेश दादाला कॉल केलेला असतो आणि तो विचारत असतो, दिनेश दादा, आईची तब्येत आता कशी आहे रे? दिनेश दादा सांगत असतो, अजून काही सांगता नाही येणार सूरज, डॉक्टर ऑपरेशन करतायत, काही व्यवस्थित झालं की मग मी तुला फोन करून कळवेनच. त्याबरोबर इकडे सूरज सांगत असतो, दिनेश दादा, अरे बाबांची सुद्धा फार काही तब्येत चांगली नव्हती, तात्यासुद्धा मगाशी हट्ट करत होते की मला आईला भेटायला जायचं आहे म्हणून, पण मी कसं बसं त्यांना समजावून थांबवलं की तिथे दिनेश दादा आहे, तेजस आहे, गायत्री वहिनी आहे आणि मानसीसुद्धा आहे. मानसीवर तुमचा विश्वास आहे ना, मग काळजी करू नका असं म्हटल्यावर कुठे ते थांबलेत. आता मानसीचं नाव ऐकून दिनेश दादाला राग येतो. तो लगेचच सूरजला म्हणत असतो, त्या मुलीचं नावही काढू नकोस, तिच्यामुळे आज आपल्या आईची ही अवस्था झाली आहे. आणि मग दिनेश दादा सूरजला घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्याबरोबर सूरज दादा म्हणतो, काय दादा, अरे पण तुला हे सगळं खरं वाटतंय का? त्याबरोबर दिनेश दादा म्हणतो, अरे मी तुझा मोठा भाऊ आहे सूरज, माझ्यावरती विश्वास ठेव, मी का खोटं बोलू? इतक्यात तिथे डॉक्टर आलेले असतात. दिनेश दादा डॉक्टरांना बघतो आणि मी तुला थोड्या वेळात कॉल करतो सूरज असं सांगून फोन कट करतो. आता दिनेश दादा फोन कट करतो आणि लगेचच डॉक्टरांच्या समोर उभा राहत त्यांना विचारत असतो, डॉक्टर काय झालं, कशी आहे आमची आई? आता डॉक्टरांना बघून धावत पळत तेजससुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो आणि तेजससुद्धा पटकन डॉक्टरांना तोच प्रश्न विचारतो, डॉक्टर कशी आहे आमची आई? त्याबरोबर आता डॉक्टर त्या दोघांनाही सांगत असतात, काळजी करण्यासारखं काही नाही आहे, आता तुमची आई ही आउट ऑफ डेंजर आहे. त्याबरोबर हे ऐकून सूरजदादा आणि दिनेश दादा आणि तेजस दोघांनाही बरं वाटलेलं असतं. त्याबरोबर लगेचच पुढे आता तेजस हा म्हणत असतो, डॉक्टर मी माझ्या आईला भेटू शकतो का? जाऊ शकतो मी आतमध्ये? त्यावर डॉक्टर त्याला सांगत असतात की आणखीन काही टेस्ट त्यांच्या करायच्या बाकी आहेत, एकदा की त्या टेस्ट करून झाल्या की मग तुम्ही तुमच्या आईला भेटू शकता. तोपर्यंत त्यांना थांबावं लागेल तुम्हाला भेटायचं आणि त्यांना अंडर ऑब्झर्वेशनसुद्धा आपण ठेवणार आहोत. त्यानंतर आता इकडे घडलेला सगळा प्रकार सूरजने तात्यासाहेबांना सांगितलेला असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर तात्या म्हणायला लागतात, काय मनुताईवरती असे आरोप केला? नाही, मनुताई असं काही करणार नाही, मला माहिती आहे, मला तिला सोडवायला जायलाच हवं, मी जाणार, मी मनुताईला सोडवून आणणार. आणि मग आता तात्या हे मानसीला सोडवण्यासाठी तिकडनं चाललेले असतात. तर इकडे सूरज त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, तात्या हो थांबा, तुम्ही कुठे जाताय? तुमची तब्येत बरी नाही आहे, तात्या ऐका. इतक्यात त्या ठिकाणी गायत्री आलेली असते. आता गायत्री तिकडे येते आणि विचारते, काय कुठे? त्याबरोबर लगेचच आता तात्या गायत्रीला म्हणत असतात, अगं सुनबाई, असं काय करतेस? मनुताईने काही केलेलं नाही आहे, तिच्यावरती चुकीचे आणि खोटे आरोप केले जात आहेत, मग आपल्यापैकी कोणीतरी जाऊन पोलीस स्टेशनला खरं सांगायला नको का? तिला सोडवायला नको का? त्यावर गायत्री म्हणत असते, अजूनही तुम्हाला त्या मुलीचाच पुळका आहे का? आज तिच्यामुळे सासूबाईंना काय काय भोगावं लागतंय, तुमच्या कर्माची फळं बिचाऱ्या सासूबाई भोगतायत, तुमच्यामुळे होतं हे सगळं, तुम्हीच तिला मनुताई म्हणून डोक्यावर बसवून घेतली, तुम्ही तिला मनुताई म्हणालात म्हणून तिने काय लगेच तुम्हाला बापाचा दर्जा दिलेला नाही आहे. त्यावर तात्या म्हणत असतात, अगं सुनबाई, तू हे सगळं काय बोलतेस? त्यावर गायत्री म्हणत असते, ते काही नाही, त्या मुलीला सोडवण्यासाठी आपल्या घरातून कोणीही जाणार नाही म्हणजे नाही, आणि तुम्हाला सासूबाईंची शपथ आहे, समजलं तुम्हाला? आता तुम्हाला सासूबाईंची शपथ आहे असं गायत्रीने म्हटल्याबरोबर तात्यासाहेबांचा नाईलाज होतो आणि तात्यासाहेबांना आता मानसीला सोडवायला जाता येत नसतं. तात्यासाहेब हे तिथेच जागेवरती बसलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता सूरजदादा त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे गीता वहिनी ही पोलीस स्टेशनला आलेली असते आणि आता ती लेडीज कॉन्स्टेबलला म्हणते, ताई, हा मी मानसीसाठी डबा आणला आहे. त्याबरोबर आता कॉन्स्टेबल म्हणतात की इथे ठेवून जा, जेवणाची वेळ झाली की मी देईन त्यांना. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी जेवणाचा डबा तिथे ठेवते आणि म्हणत असते, ताई, मी भेटले तर चालेल का तिला? फक्त 2 मिनटं प्लीज. त्याबरोबर लगेचच आता कॉन्स्टेबल म्हणते, ठीक आहे, पण फक्त 2 मिनटं हां. आणि मग लगेचच गीता वहिनी ही मानसीकडे आलेली असते. आता मानसी लगेच उठून गीता वहिनीकडे येते. तर गीता वहिनी मानसीला विचारत असते, मानसी कशी आहेस तू? ठीक आहेस ना?
त्याबरोबर मानसी ही गीता वहिनीला म्हणत असते, वहिनी माझं जाऊ द्या, मला सांगा मावशी कशा आहेत, त्या आल्या का शुद्धीवर, आणि घरी तात्या तात्या कसे येतो आपले. त्याबरोबर लगेचच आता गीता वहिनी ही मानसीला सांगत असते की अजूनही आई शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत. आता आई अजून शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत हे गीता वहिनी वाक्य जसंच बोलते मानसीला टेन्शन येतं. ती रडायला लागते आणि म्हणते, गीता वहिनी हे सगळं काय घडून बसलं, कधी येतील मावशी शुद्धीवरती, कधी सगळं व्यवस्थित होईल. गीता वहिनी तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही घरातल्यांची काळजी करा, सगळं विसरा आणि घरी जा, जेवण बनवा. घरी प्रभुनिवासात जेवण बनवायला कोणी नसेल, तात्यांना गोळ्या घ्यायच्या असतात हो. त्याबरोबर लगेचच इतक्यात ती कॉन्स्टेबल म्हणते, झाली ना 2 मिनटं मॅडम. त्याबरोबर लगेच आता इकडे गीता वहिनी म्हणते, हो हो मॅडम, फक्त 1च सेकंद. आणि मग ती मानसीला म्हणते, मानसी तू काही काळजी करू नको, अगं इथे आहेस तरी तुला घरच्या सगळ्यांची काळजी आहे, मी सगळं मॅनेज करेन, हे घे. आणि ती तिच्या हातात ते लकी चार्म देते. मानसी विचारते, हे तुम्हाला कोणी दिलं, कुठे सापडलं. त्याबरोबर गीता वहिनी म्हणत असते, काळजी करू नकोस, तू लवकरात लवकर इकडनं सुटशील, तेच महत्त्वाचं आहे. आणि गीता वहिनी तिकडनं निघते. तर दुसरीकडे इथे आता सुनंदाजवळ तेजस आणि दिनेश हे दोघंही जणं थांबलेले असतात. तर आता इकडे रात्रीची वेळ असते, सुनंदा ही अजूनही शुद्धीवरती आलेली नसते. तर आता दिनेश दादा हा सुनंदाच्या जवळ बसलेला असतो आणि तिथे बसून तो आता म्हणत असतो, आई तुझी ही जी काही अवस्था जिच्यामुळे झाली आहे ना, तिला सोडणार नाही मी, तिला चांगली शिक्षा घडवणार आहे. आता दिनेश दादाला काय माहिती ही सगळी अवस्था इथे जी काही आईची झाली आहे ती त्याच्याच बायकोमुळे झाली आहे ते. तर दुसरीकडे तेजस हा सुद्धा मनातल्या मनात बोलत असतो, आई मला माहिती आहे यातलं काहीही लकी चार्मने केलेलं नाही आहे आणि ते असं करूही शकत नाही. मला माहिती आहे तुझासुद्धा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुलाही माहिती आहे गं की ते असं काही करणार नाही म्हणून. तुमचं नातं काय फक्त सासू सुनेचं नव्हतं, तुमचं नातं मुली आणि आईचं होतं, तुमचं नातं 2 मैत्रिणींचं होतं. मग हे सगळ्या नात्यांची जाण असताना लकी चार्म असं कसं करतील. मला माहिती आहे त्यांनी ह्यातलं काही नाही केलेलं. इतक्यात तिकडे सिस्टर येते. सिस्टर आता सगळं काही व्यवस्थित चेकअप करते, फाईलमध्ये नोट डाऊन करते आणि मग आता तेजसला आणि दिनेशला सांगत असते, काळजी करण्यासारखं आता काही नाही आहे, तुमची आई आउट ऑफ डेंजर आहे, पण आता रात्र झाली त्यामुळे तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एकच थांबू शकतं असं म्हणते आणि तिकडनं जाते. त्याबरोबर लगेचच आता तेजस हा दिनेश दादाला म्हणत असतो, दादा तू आत्ता घरी जा, तू इथे दिवसभर थांबलायस, मी आईजवळ थांबतो. दिनेश दादा तेजसला सांगत असतो, ज्या मुलीने माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिची जो बाजू घेतो त्या मुलावर माझा अजिबात विश्वास नाही आहे, त्यामुळे माझ्या आईसाठी मी थांबेन, मी तिची काळजी घेऊ शकतो, समर्थ आहे काळजी घ्यायला, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. एवढं बोलून तो जाऊन आईच्या जवळ टेबलावरती बसतो. तर आता दिनेश दादा हे जे काही बोललेलं असतो ते तेजसच्या खूप जास्त जिव्हारी लागलेलं असतं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं, पण तरीसुद्धा काही न बोलता भरल्या डोळ्याने तो तिकडनं बाहेर पडतो आणि बाहेर येऊन रडत असतो. मग त्या ठिकाणी लगेचच संपतराव आलेले असतात. आता संपतराव हे तेजसला सांगत असतात, काय तेजसराव, अहो एवढ्यात हार मारलीत, अहो जावई बापू असं अजिबात नाही करून चालणार, आपल्याला आता धीर नाही सोडायचा. सुनंदाताई शुद्धीवरती आल्या की आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे, मनुताईला सोडवायचं आहे, किती कामं आहेत. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, ओ तुम्ही नको त्या वेळी कुठे जाता हो, जेव्हा तुमची गरज असते बरोबर तुम्ही तेव्हा तिथे हजर नसता. आज तुमच्या मुलीला काही चूक नसताना पोलीस अरेस्ट करून घेऊन गेले, तेव्हा कुठे होतात तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच संपतराव तेजसला म्हणतात, जावई बापू जिथे तुम्ही तिथे आम्ही, आणि ते तिकडनं गायब होतात अचानक. इतक्यात दुसरीकडे गीता वहिनी ही तात्यांसाठी घरनं डबा घेऊन जेवणाचा आलेली असते. ती आता सूरजला तो डबा देत म्हणत असते, हे घे, तात्यांना गोळ्या खायच्या आहेत ना, त्यांच्यासाठी हे जेवण आणलं आहे. सूरज दादा म्हणतो, थँक्यू, बरं झालं तू जेवण बनवून आणलंस. तू मानसीला भेटलीस का गं, तिची अवस्था आता कशी आहे, म्हणजे मानसी ठीक आहे ना गं. आता मानसी ठीक आहे ना गं असा सूरजदादाने गीता वहिनीला प्रश्न विचारल्याबरोबर गीता वहिनी सांगत असते की अरे काय विचारतोयस तू हे सूरज, तुला माहिती आहे का तिथे ती तुरुंगात तिची काही चूक नसताना अडकली आहे, तरीसुद्धा तिला घरच्यांची काळजी आहे. तिनेच मला सांगितलं की तात्यांच्या गोळ्या आहेत, त्यांच्यासाठी डबा घेऊन जा, त्यांना जेवण बनवून द्या. तुला माहिती आहे ती जेलमध्ये जरी असली ना तरीसुद्धा तिला आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांची अगदी व्यवस्थित तितकीच काळजी आहे रे. हे घे, तू तात्यांना जेवण दे आणि काळजी करू नकोस, आईनं लवकरात लवकर शुद्ध येईल,
सगळं काही व्यवस्थित होईल. आता ते दोघं नवरा बायको मानसीबद्दल बोलत असतात. मानसी लवकर सुटायला हवी असं त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यानंतर लगेचच सूरजदादा म्हणतो, चल आता मी येतो पटकन, आणि मग तो डबा घेऊन जात असतो. इतक्यात मागे गायत्री आलेली असते. आता गायत्रीला बघून सूरजदादा आणि गीता वहिनी दोघंही जरा घाबरतात. सूरजदादा खूपच जास्त घाबरतो. तर गीता वहिनी सूरजदादाकडे बघत असते. गायत्री सूरजच्या हातातला डबा हिसकावून घेते आणि गीता वहिनीला म्हणते, गीता, मी तुला या घरामध्ये येऊ देत नाही. तुला काय वाटतं, मी तुझा हा डबा आतमध्ये येऊ देईन का? गीता म्हणत असते, हे बघा जाऊबाई, प्लीज असं नका करू. अहो, तात्यांना गोळ्या खायच्या आहेत, त्यासाठी त्यांना जेवावं लागेल, म्हणून मी तो डबा आणलाय. प्लीज तो डबा सूरजना परत द्या. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणत असते, एक सून तर जीवावर ऑलरेडी उठली आहे, तिला तूच पाळतेस. कशावरून? तिच्यातली सोडाची भावना तुझ्यातही आली नसेल, तू याच्यात विष कालवलं नसशील. आता मात्र गीताला राग येतो आणि तिचा आवाज वाढतो, वहिनी. त्याबरोबर लगेचच सूरजदादा म्हणतो, प्लीज प्लीज नको काही बोलूस गीता, आणि तो गीतासमोर मागून हात जोडतो. तर गायत्री ही तिकडनं बाहेर डबा फेकायला जाते आणि ती डबा फेकून देते. आणि हे सगळं बघून गीता वहिनीला आणि सूरजदादाला खूप जास्त राग येतो. पण घरातली सध्याची जी परिस्थिती असते ते बघता दोघंही काही बोलत नाही. जितका त्यांना राग आलेला असतो तितका दोघंही अगदी कारल्याच्या रस्साप्रमाणे गिळून घेतात. तर इकडे आता गायत्री वहिनी ही गीताला म्हणत असते, काहीच गरज नाही आहे आणि आता निघायचं इकडनं, कळलं? आणि मग ती सूरजदादाला सांगते, सूरज, पुढच्या 2 मिनिटाच्या आत मला ही बाई इथून बाहेर निघून गेलेली हवी आहे, समजलं? मला हिला इथे अजिबात बघण्याची इच्छा नाही आहे. प्रभूंच्या दोन्ही सुना आता जरी घर सोडून गेल्या असल्या ना, तरी त्यांची सावलीसुद्धा मला ह्या घरावरती पडू द्यायची नाही आहे, कळलं? निघ. आणि मग लगेचच गायत्री तिकडनं रूममध्ये निघून जाते. त्याबरोबर लगेचच इकडे सूरजदादा हा गीता वहिनीला म्हणतो, गीता जाऊ देत, तू जा, मी काय करायचं ते बघतो, आत्तापुरतं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याबरोबर सूरजदादाला गीता वहिनी म्हणत असते, आत्ताचं होईल हो, पण उद्याचं काय? तात्यांना उद्या देखील गोळ्या घ्यायच्याच आहेत ना. मी एक काम करते, आभाला कॉल करून सांगते आणि इकडे पाठवते. काय आहे ना, यांना वाटतं या घरच्या सुना चुकतात म्हणून, पण या घरची मुलगी तर चुकणार नाही ना. या घरची मुलगी तर या घरी येऊन राहू शकते ना, माहेरवाशीन म्हणून. तिला तर मी सांगते ना सगळं. आता मी आभाला सगळं सांगते आणि आभाला इथे पाठवून देते. असं जसंच गीता वहिनी म्हणते तसं सूरजदादा पटकन म्हणतो, नाही नको, आभाला यातलं उगाच तू काही सांगू नकोस गीता. अगं, आधीच ती तिच्या सासरी आहे, तिला या सगळ्यामुळे टेन्शन यायला नको. त्याबरोबर गीता वहिनी म्हणते, सूरज, आता आई आउट ऑफ डेंजर आलेले आहेत आणि तसंही कधी ना कधी आपल्याला आभाला हे सगळं सांगावं लागणारच आहे. मग मी काय लगेच जाऊन आभाला आत्ताच कॉल नाही करणार आहे. सकाळी निवांत व्यवस्थित पद्धतीने वेळेवर मी तिला कॉल करेन. आणि मग ती लगेचच तिकडनं निघून जाते. आता गीता वहिनी गेल्यावर सूरजसुद्धा तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी आता इकडे वटपौर्णिमेला जाण्याची तयारी मामींची आणि आभाची सुरू झालेली असते. तर आता मामी छान नटत वगैरे असतात. तर इकडे आभा ही पिशवीतून फळं ताटात काढून ठेवत असते. मामी आभाला लगेच म्हणतात, ही अशी कोणी ताट ठेवलेलं का? पहिली पानं ठेवतात, मग फळं ठेवतात. त्यावर आभा म्हणते, आई काय फरक पडतो, धागा वगैरे फुलं हे सगळंसुद्धा आपल्याला ताटात घ्यायचंच आहे ना. मग पूजा करताना सगळं ताट पुन्हा नीट लावावंच लागणार आहे. मग तेव्हाच सगळं व्यवस्थित केलं तर. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणायला लागते, कितींदा सांगितलं तुला मला उलट उत्तरं द्यायची नाही म्हणून, पण काय तुझी सवय जात नाही, नुसती उलट उत्तरं. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की जर माझ्या मुलाचं आयुष्य आज वाढणार आहे असं दिवस नसताना तर मी तुला पूजा वगैरेही करूच दिली नसती, सांगितलंच नसतं. पण माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणून तुला हे सगळं करून देते. त्यावर आभासुद्धा म्हणते, मी सुद्धा फक्त हे माझ्या नवऱ्यासाठीच करते, आयुष्यभर हाच नवरा मिळावा म्हणून, हीच सासू मिळावी म्हणून नाही. तर इकडे आता गीता वहिनीने आभाला कॉल केलेला असतो. आभा म्हणत असते, हां वहिनी बोल, मी तुला आत्ता कॉल करणारच होती. गीता वहिनी म्हणते, अगं माझं काय, तू सांग, तुझी पहिली वटपौर्णिमा आहे. त्यावर आभा म्हणत असते, हे काय, वटपौर्णिमेची तयारीच सुरू आहे, मी आणि आई पूजालाच जायचं तयारी करतोय. आज जर घरी मानसी वहिनी असती तर आईने आणि मानसी वहिनीने सोबत पूजा केली असती, है ना वहिनी? म्हणजे गायत्री वहिनी तर या सगळ्या गोष्टी करतच नाही आणि तू घरी नसतेस. मग आता आईला सोबत असते ती म्हणजे मानसी वहिनीची, पण आता तीसुद्धा घरी नसणार आहे, काय गं? त्याबरोबर आता हे सगळं आभाने बोलून झाल्यावर लगेचच गायत्री आणि मानसीबद्दल लगेच आता गीता सांगायला लागते. गीता म्हणत असते, आभा ऐक ना, तू जरा घरी जाशील का आपल्या? आता
असं म्हटल्याबरोबर लगेचच आभा विचारते, का गं वहिनी काय झालं? मग आता आभाला गीता सांगायला लागते की आईंचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता हे ऐकून आभाच्या पायाखालची जमीन सरकते. ती खूप जास्त इमोशनल होते आणि म्हणते, काय आईचा ॲक्सिडेंट? कसा काय? कुठे? आणि आता आई कुठे? हॉस्पिटलमध्ये आहे का ती? मी हॉस्पिटलला जाते. त्याबरोबर गीता वहिनी सांगत असते की हे बघ आबा, टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे. अगं दिनेश दादा आणि तेजस भाऊजी हॉस्पिटलमध्ये आहेत, पण घरी तात्यांजवळ सूरज एकटेच आहेत. तात्यांनी काही खाल्लं आहे की नाही, गोळ्या घेतल्या आहेत की नाही, हे सगळं बघायला हवं गं. म्हणून म्हणते, जाशील का गं आबा जरा घरी आपल्या? बघशील ना या सगळ्या गोष्टी, तात्यांची काळजी घ्यायला हवी गं. म्हणून मी तुला सांगते, करशील ना एवढं आबा? त्याबरोबर आता गीता वहिनीने करशील ना एवढा आबा असं म्हटल्याबरोबर लगेचच आबा म्हणते, हो वहिनी, मी जाते घरी. आणि मग ती लगेचच फोन कट करते आणि तिकडनं तशीच धावत जायला निघत असते. त्याबरोबर लगेचच शोभा तिचा हात पकडते आणि तिला म्हणते, ए काय, कुठे निघालीस? त्याबरोबर लगेचच आता इकडे आभा ही शोभाला सांगत असते की माझ्या आईचा अपघात झालेला आहे, तर मला घरी जायचं आहे. त्याबरोबर लगेच शोभा म्हणते, ॲक्सिडेंटच झाला आहे ना, जीव तर नाही गेलेला ना, मेली नाही ना तुझी आई, मग त्यात काय एवढं? हे बघ, माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पहिले पूजा करायची, घरात गोडाधोडाचा स्वयंपाक बनवायचा पूर्णावरणाचा, आणि मग तुला कुठे जायचं आहे तिकडे जायचं. त्याबरोबर लगेचच आता इकडे विनीत म्हणायला लागतो, आता हे सगळं कधी ठरलं आई? काही बोलतेस का? त्याबरोबर लगेच आता इकडे शोभा ही म्हणायला लागते, म्हणजे घरामध्ये सणवार आहे आणि गोडाधोडाचा स्वयंपाक करायचा नाही का? तर इकडे आभा म्हणत असते, हे बघा आई, मी ते सगळं केलं असतं, पण आता सध्या मी घरी जाणं जास्त गरजेचं आहे. तिकडे मला जाऊन बघितलं पाहिजे, तात्यांनी गोळ्या घेतल्या आहेत का, जेवण झालं आहे का, सगळं बघायला हवं. त्याबरोबर लगेचच आता इकडे शोभा म्हणायला लागते, वा, हे उत्तम आहे, म्हणजे इकडे राहायचं आणि इकडनं उठून कामं करायला तेवढं तिकडे जायचं काय गं? त्याबरोबर लगेचच इकडे शोभाला आभा सांगत असते, आई प्लीज हे बघा असं नका बोलू. त्याबरोबर लगेच आता इकडे विनीतसुद्धा म्हणत असतो, आई अगं तिच्या आईची तब्येत खराब आहे, जाऊ देत ना तिला. त्यावर शोभा म्हणते, ते काही नाही, हिने स्वयंपाक बनवायचा आणि मग हिला कुठं जायचं आहे ते जायचं. आणि ती तिकडनं निघून जाते. आता शोभा जशीच तिकडनं निघून जाते तशीच आभा ही येते आणि विनीतच्या पुढ्यात उभी राहत विनीतला म्हणत असते, विनीत, तुझ्यासाठी वडाला 7 काय 700 फेऱ्या जरी माराव्या लागल्या असत्या ना, तरीसुद्धा माझी काहीच हरकत नव्हती. मी वडाला फेरे मारायला तयार आहे, पण आज मी माझ्या आईचं नातंसुद्धा तोडू शकत नाही. मला माझी आईसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आज तिला माझी गरज आहे आणि म्हणून मी तिकडे जाणार आहे. आणि मग आभा ही लगेचच तिकडनं धावत निघालेली असते. तर आता मात्र इकडे विनीत हा बिचारा एकटाच उभा असतो. तर दुसरीकडे आता तेजसला रात्रीचा जरा डोळा लागलेला असतो. तो डोळे उघडून बघतो तर पहाट झालेली असते. तेजस हा पटकन म्हणतो, आई, आणि मग तो आईला बघण्यासाठी आता वॉर्डमध्ये जाणार असतो. पण त्याला आठवतात ते म्हणजे दिनेश दादाचे शब्द. तो त्याला म्हणालेला असतो की मला माझ्या आईसाठी कोणाचीही गरज नाही, मी समर्थ आहे तिची काळजी घ्यायला. मग बिचारा तेजसला वाईट वाटतं आणि पुन्हा एकदा तेजस उठतो आणि तिकडनं येऊन बाहेर गार्डनमध्येच बसतो आणि लकी चांप लवकरात लवकर सुटू दे, आईला शुद्ध येऊ देत, अशी देवाकडे प्रार्थना करत असतो. तर नंतर वड पूजण्यासाठी आता तेजससुद्धा आलेला असतो. आता तेजसला वडाच्या झाडाजवळ जाताना पाहून बायका म्हणतात की हा काय करतो इथे? बायको आधी घर सोडून गेली आणि आता हा बाबा ही सगळी थेरं करतोय. त्याबरोबर लगेच आता तेजस म्हणत असतो, ताई अहो थेरं नाही येत, ही प्रामाणिक प्रयत्न आहेत बायकोला परत आणण्याचे. त्याबरोबर हे सगळं ऐकून बायका ह्या तेजसकडे बघतच राहतात. तर तेजस हा म्हणत असतो की मी लकीचामसाठी वटपौर्णिमेची पूजा करणार. आता हे ऐकून शोभा मामी बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी छान आणि उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ हा इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.